ये चुळके जयाचे प्रभा मंडळ फांके, तो श्री दत्त ललाट फळके नमस्करी तुमचे. श्री दत्तात्रेय महाराज की जय. तया नमन माझे श्री गुरुपदा, जेणे दाखविले आनंद कंदा. तो उपकार न फिटे मज कदा, देवा परमानंदा. तूच फेडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. प्रत्येक ठिकाणी एक उणीव ज्याचा खेद मला नेहमीच राहते. तुमच्याकडून देवाचं जय म्हणवताना मी पैसे मागितले नव्हते, काही जागा मागितली नव्हती. तुम्ही उठा मला बसू द्या. देवाचं नाव घ्यायची चोरी का करता? मन चोरून ठेवता. मुलांचं नाव घ्यायला, घरचे काही कामाला आपण किती बोलतो. देवाचं नाव तितकंच आनंदाने, कारण एक नामस्मरण होतो. फुकटामध्ये देव काही मागतात काय? म्हणून केव्हाही कोण्याही कार्यक्रमात श्रद्धापूर्वक बरं का हात जोडून सर्व आजपासून तरी म्हणत जा, मी असो नसो. आज फार सौभाग्याचा दिवस प्रत्येक जीव जातीसाठी. संभवामी युगे युगे. काही अवतारांसाठी ठीक आहे, संभवामी युगे युगे. पण आमचे आजच्या दिवसाचे अवतार, दिनाच्या निमित्ताने प्रकट झालेले अवतार भगवान श्री दत्तात्रेय महाराज, ते युगायुगापासून आहेत आणि युगायुगापर्यंत जोपर्यंत चंद्र सूर्य आहे. कारण नाश कल्पांती नाही, अवतार उदंड होती येती आणि जाती, ऐसे नव्हे श्री दत्तमूर्ती. श्री दत्तात्रेय महाराजांची जी विशेषता आहे की कुठेही केव्हाही कोणीही आकांती कुलदेवता उभी ठाकली असे आमच्या एका शास्त्रामध्ये सांगण्यात येते की कोणीही दुःखाने अंतकरणातून भरून परमेश्वराची आराधना केली की श्री दत्तात्रेय महाराजांचा साहेब प्रगट होतोच. पण दोन्ही गोष्टी आहेत. तुमची आर्त पाहिजे. आर्त असेल तर देवाचा साहेब वर्ततोच, असे आमचे श्री दत्तात्रेय महाराज. मग तुम्ही म्हणाल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी करत नाही करतात, ते तर माय आहे. ते माय आहे. माय आपण होऊन करत असते बरं काय. एक आईचं कर्तव्य तुम्हाला सर्वांना, तुम्ही आया बहिणी आहात, तुम्हाला अनुभव आहे की आई आपण होऊन करते, बापाला म्हणावं लागते है ना. तसे आमचे श्री दत्तात्रेय महाराजाला म्हटलं की लगेच करतात. आणि आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजाला जीवाला विनंती करू नको करू, अरे मी तुझाच आहे असं म्हणून जाणून देतात. असे आमचे श्री दत्तात्रेय महाराजांचा आज अवतार दिन. आमच्या आश्रमात एक छोटासा बेबी आहे, त्याचं नाव आहे प्रसाद. तो कोणीही आज काय आहे आपण म्हणावं श्री दत्तात्रेय महाराजांचा हॅपी बर्थडे आहे. मग फुगे लावा ना, मग रांगोळ्या काढा ना, मंडळ बोलवा ना. टेम्परेरी थोडंसं मिरवणुकीला जसे काही भजन मंडळ उभे राहतात ते म्हणा ना. मग आज डीजे नका आणू, ते कल्लानी आवडत त्याला. डीजे नका आणू, मग भजन म्हणा, अमकं करा तमकं करा, रांगोळ्या काढा, उपार करा, हे करा. म्हणजे आवर्जून तो आठवण करतो. त्याचे हॅपी बर्थडे त्याला करावं वाटत नाही. तो म्हणतो देवाचा करा आणि जातकाचा करा. बस सांगण्याचे हेतू की ते आपण आपल्या गृहस्थ धर्मामध्ये मुलांसाठी फोटोग्राफर आणतो, अनेक प्रकारच्या रंगरंगोट्या करतो, अनेक प्रकारचे कार्यक्रम करतो. तसंच तितक्या उत्साहाने देवासाठी पण करत जाऊ आवश्यक आहे. जगामध्ये लोकांचे अनेक कार्यक्रम होतात. आमच्या पंथामध्ये पूर्वी कार्यक्रम काय होते, फक्त धर्मासाठी मेळावे. पूर्वी तुमच्या या भागातच तांदलवाडीला झालेले आहेत काही मोठा कार्यक्रम, माझ्या जन्माच्या आधी झाला असेल बहुतेक. तर तेव्हा माझे श्री गुरुजी पण होते इथे, तिथे फोटो वगैरे आहेत आमच्याकडे. तर त्याच्यामध्ये भेटगाण होत होते, कारण साधू संतांच्या आपसामध्ये विचारांची घेवाणदेवाण होती. पण त्याच्यामध्ये वास्तविक लोक जे करू लागत होते ते अतिशय सुदृढ होते. ते खूप मोठे मोठे कार्यक्रम असायचे आणि सुंदर कार्यक्रम असायचे. संत महंत बाबा लोक जिकडे तिकडे दिसत होते.
आता कार्यक्रम कुठून सुरू झाले आमच्या पंथात, पाची अवताराचे उपार वगैरे. नागपूरला एक भालदारपुरा म्हणून मंदिर आहे मोठा, तिथे कोणीतरी महानुभाव राहिले. त्यांनी पाहिलं की अन्य लोक नाव ठेवतात, हे महानुभाव लोकांमध्ये काही देव नाही, धर्म नाही, काही नाही. आता आपलं कसं आहे, पहाटेचे लोक 2-3 ला उठले, रडतात, पडतात, दंडोत घालतात आणि गाठ्या करतात, ते जगात दिसत नाही. देवपूजेची पेटी सोडली, घरातच करायची, ती लोकांना दिसत नाही. आपला नित्यनेमाचा पारायण, भगवद्गीतेचा, पूजा अवसराचा, स्तोत्राचा रोज असतो, ते लोकांना दिसत नाही का? माईकमध्ये नसते. आश्रम पद्धतीमध्ये माईकमध्ये नसते, तीर्थस्थानाला माईकवर असतात, ते लावून देतात, ते पूजा अवसर म्हणा की आरत्या म्हणा की काही. मग ते लोक नाव ठेवू लागले की हे मानभाव लोक कोरे आहेत, यांना काही देवधर्म नाही. त्या निमित्ताने मग पाची अवताराचे उपहार म्हणा की हे कार्यक्रम सुरू झाले. मग झालं काय, कार्यक्रम करायला काही हरकत नाही, पण मला असं वाटते आपण सगळे इन्व्हायटेड झालो, म्हणजे निमंत्रित झालो, आमंत्रित झालो, आणि आपण आयतं कार्यक्रमात जाऊन बसायचं आणि प्रसाद घेतलं की निघायचं, आणि बाबाला 5, 50, 100, 500 काय द्यायचं ते देऊन टाकायचं. बाकी बाबा तुम्हीच चटाया टाकला आणि तुम्हीच उचला, आहे की नाही? म्हणजे हे काय झालं, उलटा तुम्ही लोकांना दोष जोडले. अवतार दिनाच्या नियमाच्या निमित्ताने आपण घ्यायचं काय? मी प्रवचन करणार, एखादी लीळा सांगणार, घंटाभर बोलणार, तुम्ही ऐकणार, छान झालं, छान झाला, बाबा म्हणणार छान झाला, छान झाला. आपल्यालाही वाटतंय तुमची भेट काय झाली, साधू संतांची भेट झाली, ठीक आहे, तो गोमटा आमचा डिपॉझिट गेला. पण प्रत्येक विधीमध्ये दोन्ही फुलासोबत सोबत काय आहे, गुलाबासोबत काटा आहे. पण आपण काय घेतो? फुल. काटा कोणीच तोडत नाही. तोडतो काय? तसंच जर आपण कुठेतरी काही शिकायला गेलो, म्हणजे अवतार दिनाच्या निमित्ताने शिकायचं काहीतरी, की आजपासून आपण काही जणांनी लवकर यायचं, आधी चटाया टाकायच्या, तयारी करायची, रांगोळ्या काढायच्या, स्नान घालून लागायचं, विडावसर करायचं, आरती उपहार करून घ्यायचं, सगळं करायचं आणि पुन्हा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. हा नियम प्रत्येकाने. इथे कोणी श्रीमंत किंवा गरीब किंवा कोणी जातीभेद आमच्या धर्मात नसतोच, हे लक्षात ठेवा. कोणासाठी असं नाही आहे की तो श्रीमंत आहे म्हणून त्याच्यासाठी सोफा टाकला आणि गरीबासाठी खाली पोत्यावर बसले किंवा जमिनीवर बसला, असं तिथे बाबा लोकांकडे भेदभाव तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, ज्यांच्या कार्यक्रम आहे, त्यांची पंगत आहे, त्यांचं विधी आहे, त्यांच्याकडून त्यांनी करून घेतला आधी, कारण नंतर मग वेळ कमी पडतो, या दृष्टिकोनातून वाचून त्यांच्या काही इम्पॉर्टंट आहे अशी विशेषतः असा कोणी मनात धरू नका. लक्षात आलं काय? म्हणून प्रत्येकाने हा विधी लक्षात घ्या की जेणेकरून आपल्याकडून काही त्यांना त्रास होईल, तो दोष आहे. लक्षात घ्या बरं काय. तुम्ही लीळा चरित्र जर ऐकत असाल, वाचत असाल किंवा काय अनुभव असेल तुम्हाला लीळा चरित्राचा, तर काही एक व्यक्ती सर्वज्ञांजवळ गेल्यानंतरही बघा बरं का, तुम्ही ध्यान द्या, आमचे दायंबासारखे अजून काही लोक, माई भट्टांचीच पहिली भेट बघा, ते गेल्यानंतर अभिमानाने, अहंकाराने वाचत नाही, नमस्कार करत नाही, ऐटीने बसतात. म्हणजे देवाचं मनोधर्म त्यांच्याविषयी नाही आहे बरं काय. आणि जे पहिल्या भेटीतूनच आमचे प्रज्ञासागर, हरिमाईचे इत्यादी ते लोक भेटतात अगदी नम्रतेने, गोड गोड बोलून की महाराज आपल्याकडे मला असं असं काही ऐकायला मिळेल का, की महाराज असं मला इथे करायला मिळेल का. किती नम्रतेने, किती गोड होऊन. आपल्याला तुम्हाला अनुभव आहे हो, माणसानं कुठेतरी सर्व्हिस घ्यायची असली तर किती त्या साहेबाच्या अवतीभोवती होतात. साहेब सर, साहेब सर. आणि साधू म्हणजे त्यांचे साहेब आपण आहो का? हो, लक्षात घ्या बरं काय. प्रत्येकाने नम्रतेने, शिष्टाचाराने, मर्यादेने, तुमच्यात काही मला चुका दिसल्या असा अर्थ नाही बरं काय, असा मुळीच अर्थ नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की आमचे गुरुजी म्हणायचे की अवतार दिनाला तुम्ही काहीतरी नवीन शिकून घ्या, तेव्हा त्यांचे काहीतरी उपकार मानल्यासारखं होईल. वाचून बाकीचं सगळे विधी करतो हे औपचारिक, प्राथमिक हे आवश्यक आहे बरं काय. आता आपल्याला अवतार दिनाकडे असं असते, ते काय म्हणतात, हॅपी बर्थडे टू यू. बेबीचं काय नाव आहे रे? नाही का, ज्याचा वाढदिवस आहे, ओमांश. ओमांशचं नाव घेतो, पुन्हा हॅपी बर्थडे टू यू करतो. म्हणजे त्याचे नाव घेते आणि हॅपी बर्थडे त्याला केलं, बधाई दिली त्याला, तुझ्या दिवसाची वाढ लागो, वाढ होतो. हां, असं हे ज्याचा वाढदिवस आहे त्याचं मग जय जयकार केलं ना आपण.
मग आपण श्री दत्तात्रय महाराजांचा जय जयकार असो हे तर म्हटलो, पण त्यांच्यासोबत त्यांच्या नामाचा, लीळेचा काहीतरी हृदयातून आठवण करून त्यांचं स्मरण घडावं. आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला जर स्मरण करायचं तर कुठून तरी मन काढावं लागेल, कुठून तरी तन काढावं, म्हणजे एकांतही घ्यावं लागेल कुठे शरीरासाठी, मनही एकांतात घ्यावं लागेल कुठेतरी, तेव्हा ध्यान लागतं. म्हणून त्या परमेश्वराची आठवण करण्यासाठी मी एक लीळा सांगते, त्याच्यातून बरंच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. माहिती सर्वांनाच असेल, परंतु काय करायचं दुसरं. आमचे श्री दत्तात्रय महाराजांच्या लीळा इन 7 श्रीमुखाने आलेल्या 7 आहेत. बाकी काही अन्य पाठामध्ये घेतलेल्या, जसं मातापूरला आमचे गोस्वामी माहूरला आले, किंवा आत्मतीर्थाला पंचाळेश्वरला त्यानंतर गेले, तिथे आरोग्य विश्रांती, किंवा माहूरला निद्रा करतात, कोल्हापूरची भिक्षा, गोरखनाथाची भेट, किंवा तुमच्या या शंकराचार्यांची भेट, हे जे आहेत ह्या लीळा काही अवांतर अधिक आलेले आहेत, पण श्रीमुखाने 7 लीळा आवश्यक आहेत. अर्लक राजा हा श्री दत्तात्रय महाराजाचा भक्त आहे. यदू राजा हा श्री दत्तात्रय महाराजांचा भक्त आहे. कार्तवीर्याचा कृतवीर्य, ते कृतवीर्याचा कार्तवीर्य तो श्री दत्तात्रय महाराजाचा भक्त आहे. मदासा अचलपूरची राणी म्हटल्या जाते, ती श्री दत्तात्रय महाराजाची भक्त आहे, आणि तिचाच मुलगा अर्लक तो श्री दत्तात्रय महाराजांचा भक्त आहे. आता या 4च भक्त आहेत, 5 भक्त आहेत असं नाही. ज्या अर्थी श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म कोण्या तरी त्रेतामध्ये झालेला आहे ते निश्चित नाही आहे. आमचे आचार्यश्री म्हणतात, मी विचारलं म्हणून मी हे सांगणार की याच त्रेताचे श्री दत्तात्रय महाराज आहेत कोण्या तरी. आणि कवपर्यंत चतुर्युगी अवतार, म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सृष्टीचा विनाश होत नाही, संहार होत नाही, तोपर्यंत श्री दत्त मूर्ती आहे. मग 4-5च भक्त झाले असा अर्थ होईल नाही. आमचे सर्वत्र श्री चक्रधर महाराज लहानपणापासून बच्चा तुम्ही मांडीवर घेता, दूध पाजता, त्याचे शी सू धुता, त्याला आंघोळ घालता, त्याला सोय करता, त्याला औषध करता, त्याला थोडी ऊन देता, थोडी सावली देता, थोडी गरमी ठेवता, थोडं थंडी ठेवता, इत्यादी त्याचं संगोपन करताना तुम्हाला काय काहीतरी करावं लागते. वयानुसार त्याचं सगळं करावं लागते. तसे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज जन्मापासून ती सगळी व्यवस्था ते करतात. मग आमचे श्री दत्तात्रय महाराजाचं कार्य काय? प्रिन्सिपल असतोय तुम्हाला, म्हणजे शाळा सोडायची किंवा पुढच्या कॉलेजमध्ये जायचं, काहीतरी करायचं, ते एक रिपोर्ट कार्ड द्यावी लागते रिझल्ट नंतर. तर प्रिन्सिपलच्या हाताने दिल्या जाते की तू आता 5 जणांकडे चल, यानंतर तुला हे केलं की लगेच तुझं सर्व्हिस झाली की लगेच तुझ्या महाल तयार, असं म्हणून शीघ्रकरिता, म्हणजे चटपट असं 2-3 चुटक्या वाजवल्या की तितक्याच काही लोकांचा चरितार्थ होता. असे श्री दत्तात्रय महाराज. मग असंच ते जितक्या हाय क्वालिटीची वस्तू ती जगात कमी असते, जितकं चांगले सोन्याचे चांगले दागिने असले ते जगात कमी असतात. हलके क्वालिटीचे नकली दागिने जिकडे तिकडे ॲडव्हर्टाईजमेंट भरलेले. भाजीपाला सर्रास भरपूर असते, पण चांगले क्वालिटीचे काही भाज्या असतात जे शोरूममध्ये भेटतात. आता शोरूममध्ये त्याच्यामध्ये सदर बाजार स्पेशल नेमलेले आहेत, तिथे भेटतात 2-2 हजार रुपये किलो भाजी आहे. मग काही एक चांगले क्वालिटीचे कपडे खूप ठिकाणी भेटत नाही, आम चड्ड्या बनेना हे ते सगळे बार हातगाडीवरही भेटतात. तसं अवतार अनंत आहेत. त्या अनंत अवतारातून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज एक, आणि तसेच आमचे श्री दत्तात्रय महाराज एक. अशा श्री दत्तात्रय महाराजांचा एक लीळा आता आठवण घेऊ. सहस्र अर्जुन ज्याचं नाव नंतर ठेवण्यात आलं, आणि तुम्हाला सहस्र अर्जुन म्हणूनच नाव माहिती असेल. त्या सहस्र अर्जुन हा कोणतं गाव आहे? महिष्मती. तिथे त्याचा जन्म आहे. राजा काळ धर्माला गेला, पुत्र जन्माला आला तर तो बिकट बहु होता, त्याला टुंडा म्हणतात. टुंडा म्हणजे ज्याचे हात पाय राज्य धर्माला उपयोगात नसतात. आता तुम्ही पाहता की विश्वसुंदर्या काहीतरी निवडून येतात, त्यांना सगळ्याच गोष्टीत नुसती सुंदरता नसते,
त्यांना बसणं, बोलणं, नेसणं, उठणं, बसणं, अभ्यास, माणसासोबत बोलणं, बायांसोबत बोलणं, बच्चांसोबत बोलणं, इलेक्ट्रिकल, अमकं ढमकं अनेक प्रकारचे डिझाईन, हे ते सगळ्या गोष्टींची त्यांची परीक्षा घेतली जाते. तेव्हा कुठे त्या पास होतात. तसंच त्या श्री दत्तात्रय महाराजाजवळ येणाऱ्या भक्ताला त्याला राज्य करण्यासाठी सुद्धा त्याला पास व्हावं लागते. तर ते राज्यावर बसायचं तो हातापायाने टुंडा. म्हणून त्याने आपला राज्य प्रधानाकडे सोपवलं की मी माझे हात मिळवीन आणि मग येईल राज्य करीन, तोपर्यंत माझ्या राज्य सांभाळ. सहस्र अर्जुन फिरत फिरत सह्याद्री पर्वताकडे आला. तिथे आल्यानंतर पाहिलं निर्वैर सर्व भूतेषु. मांजर कुत्र्यासमोर उभी आहे, कुत्रा त्याला भुकत नाही. कुत्रा वाघासमोर, बकरी वाघासमोर उभी आहे, वाघ त्याला जर कावत नाही. आणि सगळे प्राणी आनंद आणि सुगंध त्या जागेवर. असा तो वातावरण पाहून तो निश्चित म्हणतो की इथे काहीतरी कोण्या थोर पुरुषाची मला भेट होणार आहे. म्हणून त्याने पाहिलं. तेव्हा श्री दत्तात्रय महाराजाची त्यांना भेट झाली. महाराज आसनावर विराजमान झालेले आहेत. श्री दत्तात्रय महाराजांच्या सेवेला उपस्थित झाले आणि म्हणतात, महाराज मी इथे आपल्या आश्रमात राहीन, मी काहीतरी आपली सेवा करीन. लक्षात घ्या, मी तुमच्या दर्शनाला येईल, आल्यानंतर काहीतरी सेवा करीन. अर्जुनाला, त्या सहस्रार्जुनाला हात पाहिजे होते म्हणून सेवा करायचा असा अर्थ नाही. नियम असा आहे की जर आपण त्यांना शिष्य म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून किंवा त्यांच्या अनुषंगिक आहोत, म्हणजे त्यांच्या हाताखालचे आहोत, तेव्हा आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या अनुषंगिकच राहावं, त्यांच्या सेवेतच राहावं. तो म्हणतो मी काहीतरी सेवा करीन. आपण स्नान करून याल त्यावेळेला मी आपल्या केस कापाला धूप दाखवेन. तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जातात, बोलणे केसाला स्प्रे मारतात तुम्हाला आणि सुगंध करतात, कारण कोरड्याला लागत नाही म्हणून. त्याला पण तीच चिंता होती की केस कळापाला बोललेपणी मी सुगंध देईन. दररोज प्रमाणे तो दुपटणा आणत होता, त्याच्यावर विस्तो ठेवला आणि त्याचा अंगारट आपला दशांगनाम धूप आहे, राजवल्लभ धूप आहे, कृष्ण धूप आहे, अनेक धूपांचे नाव, जसं आता अगर तगर मैसूर इत्यादी. तर तो धूप दाखवायचा चौकडून देवा. धूप दाखवण्याचा त्याचा जी सेवा व्यापार होता. नको बच्चू बसून जा मम्मी. तो व्यापार तो करू लागला. सेवा करता करता एक दिवस काय झाला की ते दुपटणा ज्याच्यामध्ये तांब्याचं असेल किंवा मातीचं काय असेल ते, त्या ऋषिकुळाप्रमाणे ते दुपटणा सापडला नाही. दुपटणा सापडला नाही म्हणून त्याने आपल्या तळ हातावर विस्तो ठेवून घेतला. का? केस वाळल्यावर सुगंध लागणार नाही म्हणून त्याने पटकन धूप टाकवलं आणि धूप घेऊ लागले. हात तर जळणार, ते काय दगडाचे थोडी आहे, मासाचेच आहे. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येऊ लागल्या, सुगंध आणि करपट वास, दुर्गंध येऊ लागली. तेव्हा देवाने म्हटलं की हे दुर्गंध कुठून आहे. म्हणून देव म्हणतात, अरे परमेश्वर कठोर नसतात. परमेश्वर कोणाची अशी कठोर भक्ती, जसे अन्य धर्मामध्ये 18 दिवस उपवास, 40 दिवस उपवास, दिवसभरचा उपवास. अहो तुमचं पोट अन्नमय आहे, त्यातले जंतू अन्नमय आहे, त्याला जर अन्न मिळालं नाही तर ते मरतात. तसं परमेश्वर कठोर भक्ती नाही करत आणि करायला लावत नाही. सहज तुला जे शक्य आहे ते कर, पण कर. झोपून कर, बसून कर, उठून कर, चालता फिरता कर, पण कर माझी आठवण. असं म्हणून त्या देवाने म्हणलं, अरे टाकून दे, विस्तो टाकून दे. माग म्हणे मी प्रसन्न. बघा इतका दयाळू परमेश्वर जगात कोणीच नाही. महाराजाने पटकन प्रसन्नता स्वीकार केली. माग म्हणे. तर त्याने हात दाखवले की हे हात माझे राज्य करण्याच्या लायकीचे नाही आहे. महाराज काय म्हणतात, 1000 बाजूचा बळ होईल तुला. म्हणजे 2 हातामध्ये सहस्र बाहू इतका त्याला बळ दिला. नाहीतर सहस्र हात झाले असा मुळीच अर्थ नाही. कारण सहस्र हाताचं विलक्षण दिसेल तो राजा काही विशेष वाटणार नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं की 1000 बाजू इतकं बळ होईल. मग अजून लोकांचे जाणून मनोर्थ पुरवशील. कोणी दारात आला तो मागणार नाही, न मागताच तू त्यांना देणार की याला काय पाहिजे. त्यानंतर पुन्हा म्हणे महाराज राज्य किती. म्हणे
पृथ्वीवर आहे, आणखी पूर्ण पृथ्वीवर आहे छत्री राजा, आणि तुला कोणी दुश्मन नाही. म्हणे महाराज ते सांभाळेल कसा? देव म्हणतात तू सगळं सांभाळतील आणि तुला सगळं होईल. बरं काय, अतीत ज्ञान होईल, त्रिकाळ ज्ञानासारखं त्याला ज्ञान होईल, एकमेव राजा होतील, हजार बाजूचे बळ होतील, दुनियाचं जाणून पद्मनाथ पूर्वशील, सगळं दिल्यानंतर लक्षात घ्या महत्वाची गोष्ट जी आहे, दान परमेश्वर देतात पण त्या दानाचा दुरुपयोग होते. एक कवीने सुंदर म्हटलेलं आहे, अरे साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाये, मैं भी भूखा ना रहूं मेरा साधू भूखा ना जाए. देवा मला इतकंच दे की मी आणि माझ्या कुटुंबाने माझा साधू जो भिक्षेला येईल किंवा जेवायला येईल योगायोगाने तो उपवासी गेला नाही पाहिजे. आपण पोट्याने नाही, सोन्याचा महाल जरी बांधला तर खाणार आपण 2च पोळ्या, झोपणार, थंडी कपडा घालणार, सोन्याचे कपडे घालून घ्या, पण या पलीकडे तुम्ही काहीच राज्य करू शकत नाही. अर्थात भाग्य जितके आहे तितकी संपत्ती सगळं भेटावं, परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आपण परमेश्वराला भुलून जाऊ. ना वर्ध्याकडे मी होती, एका गावाला वर्ध्याकडे, तिथे कोणीतरी मायलेकांचं योगायोगाने भेट झाली. म्हणे अक्का या मुलाचं लग्न आहे. म्हणलं बरं. मुलगी आली, म्हणे हिचं लग्न आहे, म्हणजे बायको होणार ती. म्हणलं बरं. मग ते विधी करू लागली. असं वाटलं की हे उपदेशी आहे. का गं तुला उपदेश आहे? हो म्हणे. म्हणलं कोणाचा? म्हणे या बाबाचा. मग त्या मुलाला विचारलं, ज्या अर्थी ती उपदेशी आहे त्या अर्थी उपदेशा घरी चालली असेल, कारण ते पण विधी करत होते. का रे म्हणलं तुला कोणाचा उपदेश आहे बघा बरं, का ध्यान देऊन. तो काय म्हणतो, छे 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 छे, अरे याची तोंडात आपण काही घाण टाकली काय? मला इतकं विचित्र वाटलं, पुजाऱ्यांचं मुलगा आणि तोंड करतो वाकडं तिकडं, आणि देवाचं विचारलं फक्त तुला उपदेश आहे काय? आणि आई झाकते, बघा काय म्हणते आई, हा तिने मुंबईला राहतो. म्हणलं मुंबईत राहणारे आकाशात पडत नसतात बाई. मी अशीच म्हणली, जमिनीत उगत नाही, आईच्याच पोटात आलेले असतात, कुठेतरी जन्माला आलेले आहेत. मुंबई नंतर झाली, माणसं आधी झाले. मुंबईला जन्मले तर काय झाला? मुंबईला असे लोक आहेत की त्यांचे पायाची धूळ तुम्ही दुर्लभ आहे तुम्हाला. दानशूर तितकेच आहेत, ज्ञानी तितकेच आहेत, अनुसरणवाले तितकेच आहेत, भक्तीवाले तितकेच आहेत, सेवादार तितकेच आहेत. पायी उघडे पायाने येऊन साधू संतांचे पाय डोळ्याचे असून धुतात असे पण मुंबईला आहेत. म्हणलं मी चुकली, याला कशाला देवाचं नाव विचारलं, इतकं घाणेरडं तोंड केलं त्याने. आणि आई काय म्हणते, अक्का हा म्हणतो की देवपूजा आपली आहे बरं का, आपली प्रॉपर्टी. बरोबर आहे, पुजाऱ्यांची देवपूजा प्रॉपर्टीच आहे. त्याला उपदेश नाही. काय फायदा त्या संपत्तीचा? नांदेडला गेली, एक स्थान करायचं होतं. का रे बाबू म्हणलं, असं पोरगा उभा होता, गळ्यात आपले बॅग घेऊन असं उभा होता. म्हणलं का रे, त्या इथे स्थान आहे आमचं गाव, काय वीर जिथे बालक लपवले, गोपचोंडीचा रस्ता असता तोंड इकडे. मिळालं पोरिओ, हे मरद मुडदे जिते, हे जिते मुडदे आता कळलेले. अरे साधं म्हणाव, ताई मला माहित नाही, संपली गोष्ट. तुला काही खिशातलं मागितलं? इतकं काय अभिमान मुर्द्यासारखं, काय आकडून चालतात काय ते. अरे श्रद्धा, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे ना, नम्रता आहे, तो सगळं प्राप्त करू शकतो, दुनिया जिंकू शकतो. पण ज्याच्याकडे हे नाही आहे त्याच्याकडे काहीच नाही, तो जितेपणीच मूर्त आहे. म्हणून अभिमान अहंकार नसावा म्हणून देवाने पहिले ताकीद दिली, तू राजा होणार पृथ्वीचा, बलयांकित पृथ्वी म्हणजे एकमेव एक छत्री राजा करणार तू, आणि लोकांचं मनोरथ पुरवणार, त्रिकाळ ज्ञान होणार, तुला 1000 बाजूचं बल होणार, अतुल बलिया, तुला कोणी जिंकू शकत नाही. पण लक्षात ठेव, आपल्याला ब्राह्मणाला मारू द्यायचं नाही, स्त्रियांना मारायचं नाही, गायला मारायचं नाही, गोवध स्त्रीवध आणि ब्रह्मवध करायचं नाही. आता राज्य भेटल्यानंतर प्रत्येकाला शपथा घेतलेल्या विसरून जातात. मी काही लोकांना म्हणत असते, नवऱ्याने संन्यास घेतला तर बायको घेत नाही. अरे म्हणलं बामणाजवळ अग्नीजवळ बसून तुम्ही शपथा घेते ना, साथ जिएंगे साथ मरेंगे, तो आला मार्गात तू काय करते मागे, शपथ खोट्या. तो राजाही राजाच आहे, जीवच आहे शेवटी. जरी श्री दत्तात्रय महाराजापासून एवढं मोठं मिळालं तरी तो विसरून गेला.
राज्य नीट नेटकं करू लागला, चालू लागला. राजे लोकांमध्ये शिकारी असते, जुवा असते, पांडव खेळले, कौरव खेळले, मदिरा असते, दारूपाणी करतात, अनेक स्त्रिया असतात त्यांच्याकडे. राज्य म्हटल्यानंतर सगळंच आहे. तो वैभव सगळं चालू असताना एक दिवस राजा शिकारीला जातो. खूप दूर शिकारीला निघून जातो, खूप दूर. आणि गेल्यानंतर तो राज्य विसरून गेला की मी कोण, कुठे, भूक लागली, ताण लागली, कुठे जाऊ. तर जमदाग्नी, ज्याच्यामध्ये रेणुका त्याची धर्मपत्नी आहे, रेणुका ही देवता आहे, जमदाग्नी हा ऋषी आहे, आणि त्या रेणुकेचा एकमेव पुत्र म्हणजे परशुराम. ते परशुराम कैलाश पर्वतवर महादेवाकडे विद्या शिकायला गेलेला आहे, आणि हे दोघं आपल्या झोपडीमध्ये जंगलात ऋषी पर्णकुटीमध्ये राहतात. यांचा एक हाताखालचा सासोला म्हणजे नौकर चाकर कोणीतरी गेला का, हो म्हणे इथे आमच्या राजश्रीला भूक ताण लागली, काही पाण्याची व्यवस्था म्हणे आहे. रेणुका चौसर खेळत होती जमदाग्नी सोबत. तिने आपल्या कानाचा मळ, ते कानकोरणी काहीतरी असतं ना छोटीशी पळी, त्याच्याने असं काढून आणि दिला त्याच्यात थेंब पाणी. काही काय वाटी असेल, मोठी असेल, त्रेतायुगात आहे ती, तर ते कान जास्त असेल, एवढं असेल, त्याच्यात पाणी टाकलं आणि ते म्हणे हे घेऊन जा. म्हणे हे असं कसं होईल, तुम्ही घेऊन जा म्हणे. जाताना त्याच्या हातात त्याचं पडलं आणि तिथे झाला तळ. त्या तळ्यात सगळे हाती घोडे आणि नौकर चाकर राजा सगळे पाणी पिले. भूक लागली म्हणे, आता काय करावं म्हणे, विचारा त्यांना भुकेचा काही उपाय असेल तर. आता देवतांमध्ये काही विलक्षणता असतात. जी माणसाकडे व्यवस्था असते आणि देवतांची जी असते ती विलक्षणता म्हणायचं. कसं, तुमच्याकडे गाय आहे, तुम्ही दूधच घ्या, दुधाचे पदार्थ तुम्ही बनवा, आणि तीच रेणुका, तिच्याकडे एक स्वर्गातली गाय इंद्रदेवताने तिच्या सेवेसाठी, इंद्रदेवता छोटी आहे आणि रेणुका ही मोठी देवता आहे, त्या देवतेच्या सेवेसाठी कामधेनू नावाची गाय रेणुकेला दिलेली होती. ती कामधेनू अन्न जाती देते. मला खीर भोजन पाहिजे, की खीर भोजन ताटामध्ये सजून येईल आणि खाणे, बाकीची व्यवस्था ते गाय पाहते. मला पुरणपोळी हवी, 500 लोकांची हवी, तर 500 लोकांची पुरणपोळी, ताट पाट विडा सगळं रेडीमेड भेटणार. अशी फक्त कल्पना करायची की ती गाय द्यायची. म्हणून त्या राजाने विचारलं त्याच्या नौकराने की अन्न भेटेल काय, तर म्हणे या. या म्हटल्यानंतर बसले पंक्तीमध्ये. कामधेनूने जे काही अष्टादश पक्वान्न द्यायचे होते ते सगळे पक्वान्न सुगंधित. मी ज्या वेळेला आलेगावात आली ना, तर आमचे जे पोलीस पाटील वगैरे ते आमदार होते नाना पाटील, त्यांच्याकडे चंदनाच्या लाकडावर स्वयंपाक असायचं की आमच्या मंदिरापर्यंत सुगंध येत होता हवेने. तसं त्यांच्या तिथे मग आता तुमच्या जेवणात ताटाजवळ तुम्ही लावता ना, दिवे लावता, उदबत्त्या उभ्या करता सुगंध म्हणून, तर ते त्यांनी सगळी त्या व्यवस्थेने स्वयंपाक करून सगळी तयारी झाली. देवाला बसला. राजा म्हणे हा स्वाद कधी आपल्या राज्यात नसतो का रे, हा स्वादाचा अन्न इतकं सुंदर सुष्ट अन्न आहे, छान रंगीत चांगला आहे, पिवळा वर्ण आहे, पांढरा भात आहे, हिरवी भाजी आहे, चटण्याचे रंगरूप, चवदार, हे ते आंबट गोड तिखट सगळे षड्रसंध होते. ते खाता खाता राजा काय म्हणतो, विचार रे जरा, हे अन्न कुठून आलं. प्रधानाने नौकराने विचारलं, का हो हे कोणी स्वयंपाक कुठून आणलं तुम्ही, वेळही नाही लागला, जसे काही 40 वाजले स्वयंपाक तयार झाला. तर म्हणे आम्हाला या रेणुकेला इंद्राने गाय दिलेली आहे, ती कामधेनू हे अन्न देते आम्हाला. कामा क्रोधो विजायते, हो, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम. वासना इच्छेमध्ये जर इच्छा पुरी नाही झाली की लेकर राग भरतात. आजकालचे पोरं, मम्मी मला 15,000चा मोबाईल पाहिजे, एक पोरगा म्हणे नाही देत तर घेतली फाशी, भरून गेला. त्याचा दुसरा मित्र आपल्या मम्मीला म्हणतो तू देत नाही तर मी तसा करीन. बघा आई वडिलांना दाखवतात. ती बाईने माझ्याकडे आणलं. अरे म्हटलं हे सगळं वैभव तुझ्यासाठी, अरे तू एकटाच आईला, आणि कशाला नाटकं करतो, तो मेला तर भूत येऊन जाईल, आणि तू जर त्याची नक्कल केली तर दोघं मित्र भूत होऊन तुम्ही नाचणार, झाडावर राहणार. इथे कोणी जंगलात भेटणार नाही, मोबाईल नाही ना, आई नाही ना, वडील नाही ना, घर नाही, काय तुला काय पाहिजे.
भूत व्हायचं तर वय सोपं नाही आहे म्हणणं. मग त्याला भीती वाटली की मला भूत होऊन जंगलात राहावं लागेल, आई वडील मोबाईल घरदार काहीच भेटत नाही. चांगल्याच आहे तू. त्या राजाला लोभ झाला. त्याने प्रधानाला सांगितलं. प्रधान काय म्हणे, मग असं करा ना, तुमची काय 2 जण आहात, तुमची व्यवस्था आम्ही घरदार खानापिना नोकर चाकर सगळं देतो आयुष्यभराचा, आणि हे गाय राजेश्रीला द्या. राजे राजकुमार येतात, दुसरे राजे येतात, पाहुणचार होतात, आणि सुगंधित वस्तू आहे, सुंदर आहे, हे सर्वांचे उपयोगी जाईल, हे द्या गाय आम्हाला. ते जमदाग्नी म्हणतात ही गाय जाणार नाही, ही देवताने दिलेली आहे, इंद्राने दिलेली आहे. ते व्यवस्था आम्ही करतो म्हणे, तुम्ही फक्त हो म्हणा. तुम्ही हो म्हणा. तो हा म्हणे मी हो कसं म्हणू, वस्तू माझी नाहीच ना, देवताची आहे, तर तुम्ही कसं काय नेणार. मग ते गाय ओढायला लागले. उठले, आम्ही नेतोच मध्ये. जशी गाय ओढायला लागले, प्रतिकूल संस्कार जे असतात लक्षात घ्या, अनुकूल संस्कार घरातली सुख समृद्धी शांती तुमची मनाची प्रसन्नता वाढवते. प्रतिकूल संस्कारांमध्ये सगळं सत्यानाश व्हायला वेळ लागत. त्या जसं त्या नौकराने गायला हातला घातला की ते गाय शेण आणि लघवी हत्या मुतते की नाही, तिथे सैनिक हादले मुतले आणि युद्ध सुरू झाला. त्याला वाटला या ऋषीने काहीतरी मंत्र मारलं म्हणून याला खतम करा पहिले, म्हणून त्या ब्राह्मणाला वध करायला गेले. ब्राह्मणाला वध, गायला धरलं पहिले, तिच्यावर शस्त्र घालला, मग ब्राह्मणाकडे मारायला गेले ते रेणुकाबाई, ती स्त्री समोर आली आडवी. जमदाग्नीचा वध झाला, रेणुका धक्क्याने पडली खाली, गाय ही अदृश्य झाली, आकाश मार्गात चालली. एकाच वेळेला तिन्ही सप्ताह खतम झाले. आणि देवाने काय म्हटलं होतं, जर का तू ब्रह्महत्या, गोहत्या आणि स्त्री हत्या जर केली तर पूर्ववत होशील, म्हणजे जसा पहिले होता तसा होणार. मला शाळेत एक धडा होता संस्कृतमध्ये, मूषक हा पुन्हा मूषक आहे ना ती कथा. म्हणजे जर ते नियम नाही पाळले, जे काही धर्मासाठी स्वीकारणीय असतात, तुम्ही गुरु करता, लक्षात घ्या, सगळ्या बाया माणसं अलीकडे बुद्धी भ्रष्ट झालेली लोकांची, खानपान भ्रष्ट आहे, आहार सात्विक नाही आहे, घरात वातावरण सात्विक नाही आहे, एक दुसऱ्याला नवऱ्याला सुद्धा नावाने हाका मारतात, मर्यादा नाही आहे. आई वडिला घरी आहे तर त्यांच्याकडे त्या पाहण्याचा दृष्टिकोन एक भारासारखा आहे, भार आहे जणू काही. अरे तुम्ही पण कधी आई वडील होऊन म्हातारे होणार, भविष्य तुम्ही पाहिला. आज तुम्ही मुलांसोबत समोर नाटक करता, उद्या तुम्हाला ते मुलं करणार. म्हणून हे संस्कार बदला. त्याला परत श्री दत्तात्रय महाराज नाही भेटले, त्याला परत सौभाग्य नाही भेटलं, त्याला परत संपत्ती नाही राहिली. तो जसा होता तसा झाला. देवाने आधीच सांगितलं होतं, तू जर माझी आज्ञा भंग केली, म्हणून ज्यांनी उपदेश घेतले तेव्हा त्यांनी गुरुजी जे काही तुम्हाला उपदेश देणारे असतील, काय काय नियम असतात लक्षात आहे तुम्हाला. कधी कधी लोक म्हणतात घेतलं होतं उपदेश, माहीत नाही काय होतं. मी आठवण करून देते एकदा, लक्षात घ्या. कोणी मोबाईल असेल तर टेप करा, लक्षात घ्या, घरी जाऊन पुन्हा आठवण करा. चतुर्थी, एकादशी, शिवरात्री, महालक्ष्म्या, गणपती, देवी, लक्ष्मीपूजन, वड पिंपळ तुळशीची पूजा, श्राद्ध, पितर, हरतालिका, सत्यनारायण, अखोजी, श्राद्ध इत्यादी करायचे नसतं. करता? खरं खरं सांगा, खोटा बोलू नये बरं. तुमचं तुम्ही पहा, पाप तर पापच आहे. ते गाणं असेल कौवा काटे, परंतु तुम्हाला पाप लागते. कारण आज तुम्ही माझ्यासोबत खोटे बोलले, उद्या बाबासोबत बोलणार, परवा ज्ञानी भक्तान परमेश्वर अवताराजवळ जा, महाराज खोटं जेव्हा म्हणते जा यांच्या घरी अमका अमका आहे, उचलून आणा, तिथे खरं होऊन जाईल आणि आमच्या पुस्तकात येऊन जाईल अमकी अमकी बाईच्या घरी देवाने असं काढलं, ते नंतर आम्हाला वाचायला मिळेल. मग म्हणून असं हे नियम तुम्ही शपथा घेतल्या ना ते पाळा. जर ती शपथ पाळली नाही त्यांना आपण उपदेशीच नाही. उपदेशी नाही म्हटल्यानंतर यांचेच पहिले तुम्हाला संबंध नाही.
तुमचे आमचे संबंध देवाचे आहेत. आमच्या इथे कोणी रक्ताचा नाता नाही, पण रक्तापेक्षा घनिष्ठ नाते आमचे देवाचे असतात. आम्हाला एक वेळेला आई वडिलांची आठवण येत नाही, आम्हाला एक वेळेला नातेवाईकांची आठवण येत नाही, परंतु गुरु परिवार साधू संत भेटले की किती छान, तिथे गेलं कसं वाटलं, असं तसं अनेक वेळा आठवण येते. म्हणून त्या परमेश्वराचा नाता जो असतो तो अगदी जवळच आहे. जर तुम्हाला परमेश्वर जवळ करायचं खरोखर, हा तुम्ही म्हणाल 1 मिनिटसाठी की आपण कुलवंदन कुलदैवत आमचा दुसरा होता, वर्षाकाठी एकदाच तर जातो. अहो, एक बाई जर एक दिवस वर्षातून नाही आयुष्यातून एक दिवस जरी गेली परपुरुषाजवळ, तर घरचा मालक तुम्हाला ठेवतो काय? नाही ठेवत. तसं परमेश्वराची पतिव्रता भक्ती, अनन्य भक्ती, एकनिष्ठ भक्ती ही जर केली तर परमेश्वर तुमच्या पाठी, आणि देव झाला पाठी मोरा नव्हते विघ्न येती घरा. मग काय म्हणतात, आम्ही पिढीजात उपदेशी आहोत तरी देवाने आमच्या सोबत असं केलं. आणि देवाला एरवी काय म्हणतात, त्वमेव माता. मग माता कोणती तरी आपल्या मुलासोबत तशी करते काय? पण मुलगा चुकला की त्याला त्रास होणारच ना. म्हणून काही एक गोष्टी कधी कधी ग्रस्त आश्रमामध्ये तुम्ही सहेतुक भक्ती करता. मला मुलगा होऊ द्या, मला लग्न होऊ द्या, माझ्या केस चालू द्या, माझे घर बनवू द्या, माझ्या अमकं होऊ द्या, माझे टमकं होऊ द्या, सर्व्हिस लागू द्या. ती केली तरी मी तर म्हणजे करू नये. नित कर उसकी बंदगी, नित कर उसका जाप देना होगा जो तुझे वो देगा अपने आप. मागावं लागत नाही. पतिव्रता स्त्रीला तू उघडी झाली तर नवरा आपोआप झाकणार. माहेरी मागायचं नाही ना, जेठा देराला मागाने लागत, तो पती आपोआप देतो. तसा आमचा पती परमेश्वर श्री चक्रधर महाराज, श्री दत्तात्रय महाराज, बिन मागता तुम्ही रोजची अनन्य भक्ती करा, काही न मागता अनन्य भक्ती करा, निष्काम भक्ती करा, निर्हेतुक भक्ती करा, त्याच्यामध्ये परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. आणि जर तुम्ही मागितली तर दुकानदारी झाली, 10 रुपये घे भाऊ, हे म्हणजे काय, ते घेतलं काय आणि दिलं काय? काहीच नाही घेतलं आणि काहीच नाही दिलं, केलंच नाही तुम्ही. कारण ती तुमची सकामता जी आहे ना, ती परमेश्वरापर्यंत पोचत नाही. आता या माणसांना समजते की गावाच्या काहीतरी जीर्णोद्धारासाठी, गावाच्या रोडसाठी ते कोणाकडे आधी जाता तुम्ही? सरपंचाकडे. सरपंचानंतर तालुक्यात जाईल, तालुक्यानंतर जिल्ह्यात जाईल, आणि मग कुठेतरी आमदाराजवळ जातं. तशीच तुमची जी डिमांड आहे, जी तुमची अपेक्षा आहे, तुमची जी सहेतुकता आहे, मागण्याची इच्छा आहे, ती अलीकडेच राहून जाते. म्हणजे परमेश्वरापर्यंत ती भक्ती पोचत नाही. सहेतुक भक्तीचे छोटे छोटे काम परमेश्वराच्या हाताखालचे जे सेवक बनलेले आहेत, बाकी देवी देवता, तेच तुमचे कर्मार्थकाचे पुरून टाकतात. तेही तुमच्या भाग्यात असेल तर मिळणार. लक्षात घ्या बरं काय. सहेतुक भक्ती भाग्यात असली तर मिळते. निर्हेतुक भक्तीचा परमेश्वर तुमच्या बँकेत जशी एखादी मुलगी जन्माला आली की तिचे आई वडील आपोआपच टाकून द्यावा आता 50,000 रुपये, तिच्या लग्नापर्यंत 50 लाख होऊन जातील, आपोआपच होतात. तसं तुमची भक्ती जर निर्हेतुक राहिली तर परमेश्वर त्यांचे आपोआप 100चे 1000, 1000चे 10,000, 10,000चे लाख, लाखचे 10 लाख पुढे होत राहते. आणि परमेश्वर तसे तसे योग आणतात की तुमची भक्ती अजून वाढाव आणि परमेश्वरापर्यंत पोहोचाव. जर तुम्हाला भक्ती परमेश्वरासाठीच, आत्मकल्याणासाठी, सुखासाठी जर करायची आहे तर निर्हेतुक करा. आणि जर तुम्हाला दृष्टपणे गाडी माडी घोडे अमकं ढमकासाठी करायची, ती भक्ती नाही आहे, ती सहेतुकता परमेश्वराची भक्ती नाही. म्हणून निर्हेतुक भक्ती करा आणि त्याच्यामध्येच तुमचं भलं होईल. काही एक मी सार्वजनिक एक गोष्ट पाहिली, इथे नाही गावोगावी मला अनेक लोक भेटीला येतात, जेव्हा ते सांगतात की अक्का आमच्या गावातल्या बाया महादेवाकडे पिंडाकडे जाऊ लागल्या, पानं फुलं बेलं काहीतरी वाहतात, सोमवारी वाहतात की मंगळवारी मनाने म्हणतात, अमावस्याला वाहतात की पौर्णिमेला वाहतात, तेही मला माहीत नाही, पण जातात. ते अलीकडे काही मिश्राजी कोणीतरी आले आणि त्यांनी हे प्रकरण सुरू केलं. लक्षात घ्या, ज्या ब्रह्मा विष्णू महेश ते तिन्ही देवता श्री दत्तात्रय महाराजांची आईचा तपभंग करायला आलेले होते, त्यांना देव तरी म्हणाव काय? एक मृत्यूलोकाची एक स्त्री, एक धर्मपत्नी, एक ईश्वर अवताराची माता, एक मानवी माता आहे ती, जिने काय पुण्यकर्म केलेले होते. लक्षात घ्या,
प्रत्येकामध्ये दोष आहेत, माझ्यात सुद्धा. ते दोष जे आहेत पोटात घातलेले आहेत. कोणाचा दोष डोळ्याने पाहिलं तर पोटात घातलं, या होटाने कोणासमोर उक्त केलं नाही. सगळी आईजवळ नाही, ज्याचा दोष आहे त्याच्याजवळ नाही, न कोणाजवळ नाही, त्याच्या विरोधाच्या पक्षवाल्यांजवळ तर केलंच नाही. अशी ज्याच्या मायेच्या पोटामध्ये ते सगळे दोष सामावलेल्या ती आईचं पोट पवित्र आहे. अशी ती पवित्र उदरावाली माता जिच्या पोटी परमेश्वर जन्माला येतात, त्या पवित्र मातेचा धर्म भंग करण्यासाठी जे देव येतात त्याला देव म्हणायचं. त्यांचं उपवासाने व्रत करायचं असतं पार्वती आणि हे ते. म्हणून असं भलतंच काहीतरी आपला हसू करून घेऊ नये. हात जाऊन अवलक्षणपणा परमेश्वराला होते काय. ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या भक्तीकडे जाता त्यावेळेला तुम्ही या परमेश्वराकडूनही गेले आणि त्या देवतेकडूनही गेले. न धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. कारण कधी नदीकाठी असतो तर कधी घरी असतो, मग दोन्हीकडून मुकले तुम्ही. म्हणून परमेश्वराचीच एक भक्ती करा, ज्याच्यामध्ये कुठलीच उणीव नाही. आशा करावी परमेश्वराची, करू नये ती इतर जनाची. दिलेच नाही परमेश्वराने तरी काय मागावे इतर जनाचे, काहीच मागायचं नाही. हात जोडून विनंती करू. परमेश्वर साक्षात अवतार असतात. पुतळा नाही आहे, फोटो नाही आहे, एखादी दगडाची मूर्ती किंवा विशेषाची मूर्ती म्हणजे देव नाही, हे लक्षात घेणे. हे विशेष म्हणजे देव नाही आहे. विशेष म्हणजे जसे मी एक तुम्हाला ज्ञान सांगत आहे, हा एक साधन आहे परमेश्वराला आठवण्याचा. ज्ञान हा मुख्य साधन आहे. ज्ञान आहे तुमच्याजवळ तर तुम्हाला विशेष नमस्कार करताना काय म्हणायचं आणि कसा नमस्कार करायचा हे तुम्हाला कळेल. ज्ञान आहे तर तुम्हाला सांगतो ना, दंडवत करताना तिथे तुम्हीच देव आहात. त्यांच्या हृदयात देव आहे, त्यांच्या हृदयात देव राहतात. त्यांच्या होटात देवाचं नाम आणि ज्ञान आहे. त्यांच्या गळ्यात परमेश्वराचं विशेष आहे. त्यांच्या अंगावर देवाने दिलेले वस्त्र आहेत. त्यांच्या काठीमध्ये देवाने दिलेली झोळी आहे. त्यांच्या वचनाचा आचार आहे. त्यांच्या शरीराला पूर्ण शरीर पवित्र केलेलं आहे. अशा त्या पवित्र लोकांना नमस्कार केल्याने देव प्रसन्न होता. महाराज माझ्या बच्च्याला दंड केला रे, अरे हिने दंड केला रे, याने दंड केला रे. मग दंडवताचा प्रकार नमस्कार दंड स्माईल पोस्ट करतो. नुसते हे काही वाकून करतात, काही थोडे गुडघे टेकून करतात, काही मस्तकच खाली लावतात, काही त्यांचे दोन्ही पाय धरतात, जवळ घेतात, नमस्कार करतात, डोळ्याला लावतात, पपी घेतात. हे तिथपर्यंत आपल्याला जर पोचायचं ना तर आपल्याला निर्मळ भक्ती करावी लागेल. तेव्हा यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन निर्मळ होणार. जर तुम्ही मिश्र भक्ती कराल तर तुम्ही दुविधेत राहाल. असमंजस, हे करू की नाही, ते करू की नाही, हे जाऊ की नाही, ते जाऊ की नाही, हे बोलू की नाही, हे असं वाहू की नाही, तिथे वाहू की इकडे वाहू, असं करून दुविधेत कसं आहे. तो जेव्हा विचार मंद होऊन जातात तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली की त्याचं सगळं नाश होऊन जाते. ते नाशापर्यंत तुमची मिश्र भक्ती कारण ठरेल. तसं करू नका. ते देवपूजा आहे. त्याला संबंध देऊन परमेश्वराने स्पर्श देऊन त्याच्यामध्ये एक पवित्रता आलेली आहे, प्रसन्नता आलेली आहे, संबंध आलेला आहे, सामर्थ्य आलेलं आहे. जो तुम्ही घरी तुमच्याकडे देवपूजा आहे, दिवसात उठल्याबरोबर करा, आंघोळ झाल्यावर करा, दुपारच्या आरतीच्या आधी करा, दुपारी अंगठवून उठल्यावर करा, संध्याकाळी करा, निद्रेच्या वेळेला डोकं ठेवून जाऊ. जितक्या वेळेला विशेष कराल, 12 पूजा अवसर आहे, 12 वेळा करण्याचा नियम आहे. पण जितक्या वेळेला कराल तितकं तुमचं छोटंसं जरी विशेष असेल तो चमत्काराने सामर्थ्याने भरलेला आहे. तुमच्या कार्याला येणार आहे, तुमच्या सहाय्याला येणार आहे. एकच दत्तोबा आहे, एकच, ज्याला आपण लाडाने दत्तोबा म्हणतो. असे मी म्हणत नाही, मी श्री लावल्याशिवाय देवाचं नाव घ्या वाटत नाही आणि दत्तोबा म्हणा वाटत नाही. पण इकडे या भागात जास्त प्रचलित आहे. आणि ते मुखोटा वगैरे ती प्रचलित भाग आहे असो, परंतु ते भाव आहे त्यांचा. तर त्या विशेषाची जरी आपण केली तरी आपल्याला त्याचं सहाय्य वर्ततो. म्हणून ते विशेष. त्याच्यात 9 प्रकार आहेत. धातू आहे, काष्ट आहे, पाषाण आहे, वस्त्र आहे, नख आहे, रोम आहे. तुमच्या या जिल्ह्यातच भरपूर आहेत. हे केस कळाप आहे तिकडे, नख वगैरे, ते दाढीचे विशेष, हे अनेक प्रकार आहे. ते वस्त्र आपला ते संबंध आहे. यांना ज्ञान संबंध आहे, त्यांना श्रीमूर्तीचा संबंध आहे. त्याच्यामध्ये यांच्यामध्ये अनेक प्रकाराने भेद आहे. हे चालते बोलते तीर्थ आहेत, ते स्तब्ध एका ठिकाणी कालेन फलंती तीर्था सध्या साधू समागमा.
साधूच्या दर्शनाला आलो की लगेच नगदी दाम भेटते. मी बोलत आहे, अनेकांचे गैरसमज दूर झाले असेल, अनेकांना नवीन गोष्ट मिळाली असेल, अनेकांना बरं वाटलं असेल. हे जे तुम्हाला लाभ होत आहे ना, ऐकल्यानंतर एक पवित्रता, ऐकल्यानंतर एक प्रसन्नता, ऐकल्यानंतर एक अज्ञान दूर होणे, हे नगदी दाम आहे. सध्या साधू समागमा, साधूच्या समागमाच्या सध्या म्हणजे लगेच प्रारब्ध होतो विधी. आणि तीर्थे कालेन भलंती, तीर्थयात्रा, देवपूजा प्रसाद काळांतराने त्याच्या बँकेत दिला गेला की हिने देवपूजा केली, हिने दंडवत घातले, हिने स्मरण केलं, हिने पोथी वाचली, ते तुमचं सुनिष्ठ विधी आहे. यांच्यासोबत आल्यानंतर हे परनिष्ठ विधी आहे. म्हणून साधूनाम दर्शनम पुण्य, साधूचं दर्शन पुण्याला कारणी होता. आम्ही लोक भिक्षेला जातो, काही लोक जाता येतात दंड टाकतात, काही असे दुरूनच करतात, काही नुसते. आणि त्यांच्या दर्शन त्यांना माहिती आहे की साधू आहे कोणीतरी, त्यांना नमस्कार करायचा. आपण दंडवत प्रणाम म्हणतो. म्हणून जितकं जितकं आपण जवळ जाऊ तितके तितके लाभ जास्त आहे. पण या सगळ्या गोष्टीला मूळ कारण काय आहे? अज्ञान दूर होणे आणि ज्ञान कळणे. म्हणून सूत्रपाठामध्ये आमचे स्थान प्रसाद भिक्षुक वाचनिक, पण मुख्य साधन काय आहे? ज्ञान. म्हणून ज्ञानाचा अभ्यास तुम्ही बाबाकडे येत जा. ज्यांना जवळ कुठे मठ मंदिर असेल, जिथे कोणी निरोपक असेल, प्रार्थना करा त्यांना. तुम्ही ईश्वरचे राजकुमार. तुम्ही आता तर काही गल्लीमध्ये येत नाही, काय आम्ही तिकडे येत. आम्ही लहान होतो ना, मी मागे एक मराठी बाबांच्या पोथीच्या समाप्तीला मला त्यांनी बोलवलं होता, तेव्हा हेच विषय सांगितलं होता की हे की नाही भांडे चमकणारे, चमकवतात ना, कलई करत होते पूर्वी, तर गल्लीमध्ये हे तिकडे दिल्लीला बोलत होते, भांडे कलई करा लो, कढाई पतीले के कुंडे लगवा लो, कुठे छिद्र पडला तर काही रिपोर्ट ठकवा लो, ये वो असं येत होते. मग त्याने एक ठिकाणी बसून कामठं झालं. सगळ्यांच्या गल्लीतले भांडे यायचे, पितळेचे असले तांब्याचे असले की पॉलिश करून द्यायचे, काय कथील लावून कलई करून द्यायचे, आणि ज्याची कडीचा कुंडा तुटला ते ठोकून द्यायचे. काही वस्तू वाकडे तिकडे होऊन जातात, सांडासने उचलून गरम केलं की नरम होते धातू. मी माझ्या हाताने केलेला आहे व्यापार. आश्रमात आमच्या गुरुजीकडे कलई बिलई डेबिट घेते येते, मला करता येते. तर ते त्याच्यामध्ये ते सगळं काम करायला लागायचं. मग ते थोडी वेळ बसतो, सगळ्यांचा भला करून जातो, पैसे घेतो. पण आमच्या बाप्पाने हे फुकट ते दिलेले आहेत. हे भांडे कलई करणारे, कलईवाले नाही बरं काय, उजळणारे उजळणारे. अहो ती कलई केली तर वर्षानंतर उतरून जाते, 6 महिन्याने उतरून जाते. आमच्या आश्रमात तांबे पितळेचे भांडे होते म्हणून करावं लागायचे. माणसं अंदर येत नव्हते, मग आम्ही बाया धंदे करत होतो. तर ते हे उजळणार आहे, ज्याच्यामध्ये स्वयंपाक केल्यानंतर खराब होत नाही. तसं हे लोक तुमच्या आत्म्याला उजळणारे आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या तर वाजून द्या त्यांच्यासाठी. हे तुमच्या आत्म्याला उजळणारे आहेत. म्हणून यांच्या संपर्कात नेहमी या, यांच्याकडून ऐकून घ्या की बाबा मला रोज माझ्या जीवनात उपयोगी जाईल. एक गोष्ट सांगा, घरी जायचं, ती लिहून घ्यायची, आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा कुठेतरी बघा अनेक जन्म संसिद्ध. अर्जुनाला काय म्हणतात? बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव अर्जुनम तान्यहम वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप. अर्जुना, तुझ्या माझे अनेक जन्माने एकत्र आलेले आहेत. म्हणजे ईश्वर अवताराजवळ सुद्धा अनेक वेळा आपण जन्माला आलेले आहोत. तू नाही जाणत ते मी जाणतो. त्वं न वेत्थ, तुला माहित नाही, अहम जानामि. तसे या लोकांजवळ जेव्हा आपण जाऊ जवळ तेव्हा कुठे परमेश्वराजवळ जाऊ, तेव्हा कुठे जाऊन आपली आत्मउद्धार होईल, आत्मकल्याण होईल. याच्यासाठी हे कार्यक्रम बाबा लोक आयोजन करतात आणि कष्ट घेतात. खूप टाइम लागते, खूप खर्च लागते, खूप थकवा येते. ते तुम्हाला माहित आहे. तुम्ही एकच लग्न करता, एक मुलगा, तुम्हाला एक मुलगा मुलगी आहे तर वर्षाचे. मी हे घर बांधलं, मी हे पोरांचे लग्न केले आणि मुलं शिकवले. यांनी किती शिकवले आणि किती कार्यक्रम करून किती लग्न लावले, किती उपदेशाला पात्र केले, किती अनुसरणाला पात्र केले. यांची बाजरी की तुमची. म्हणून यांची थोडी ब्रह्मादिका नको आहे. साधू काय आहे?
आमचं तुमच्या ग्रहस्थ आश्रमात जर कोणाला शास्त्र झालेला असेल, थोडाफार सूत्रपाठ, जीवदेवता प्रपंच कळत असेल, परमेश्वर कळत असेल, इतकं नुसतं कोवळा रोपटं असते ना, कोवळा रोपटं, ते इतकंसं झाल्यानंतर ओळखू येते हा हरभऱ्याचा है ना. इतकंसं झालं की तो बकरीच्या पायाने सुद्धा पडतो. नुसतं धक्का, अशी नुसती चालता चालता बकरीचा पाय लागला ना, त्याच्यावर नाही, नुसतं धक्क्याने पडतो. त्याला म्हणतात हिरवा टुटवा. यांच्यात समजा कोणी एखादा नवीन कालच दीक्षा घेतलेला आहे, ते कोणी आले होते आता दादा माझ्यासमोर, ते आनंद मेडिकलवालेच आहेत ना ते, तर ते नवीनच दीक्षार्थी आहेत, पण त्यांनी जर अनन्य भक्तीने अंतःकरणातून जर दीक्षा घेतली असेल तर त्यांची बराबरी सुद्धा ती देवतेचा विद्यावंत करत नाही, ती थोडी आहे. मग हे तर महान महान आहे. हे पवित्राचे पवित्र आहेत, हे दुर्लभाचे दुर्लभ आहेत. हे उपलब्ध नाही आहे. कुठेतरी आम्ही लहानपणी ऐकत होतो, आमची म्हणायची 1.25 लाख महाराज की जय, आणि आता किती आहे? 11,500, 12,000 असतील, 15,000. किती कमी झाले. जर हेच कमी झाले तर अर्थात मला असं वाटतंय की आमच्या ती संख्येमध्ये ज्यांना खरं उपदेशी म्हणावं ते उठल्याबरोबर देवाचं नाम, महाराज दंडवत प्रणाम, महाराज आपण माझ्यासाठी जागी राहिले, मी झोप घेतली, मला आपण धुंडत आले, मी लपून झोप घेतली, महाराज माझे दंड स्वीकार करा. आचार्यांसारखे आपले श्रीचरणावर नमस्कार करतात, बैसासारखे करतात, ते आपल्या श्रीचरणाचे मुखे घेतात, छातीवर ठेवतात, डोळ्यात लावतात, त्यांना लावतात, नमस्कार लावतात. तसं सौभाग्य मला नाही महाराज, माझे दंड स्वीकार. आठवण करू. नंतर आपल्या गुरुची आठवण करा, ज्यांनी मला हे मार्ग दाखवलं, ज्यांनी मला स्मरणाला पात्र केलं, ज्यांनी मला ज्ञानाचे 2 धडे शिकवले, ज्यांनी मला तीर्थयात्रा करवली, ज्यांनी मला लीळा सांगितल्या, ज्यांनी खरं मला आत्मोद्धाराचा उपाय सुचवला, तो खरं माझा गुरु महाराज. या गुरुने उपकार मी फेडू शकत नाही. या कातडीचे खेटर केले जरी आणि या नसाचा तोडून त्याचा दोरा शिवला जरी खेटराला, तरी ते त्याच्या पायाची बराबरी करू शकत नाही, असे ते थोर आहे. जरी असतील किंवा नसतील तरी त्या गुरुला मागे. त्यानंतर गुरुने शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या आत्मकल्याणासाठी एक नियमावली बनवा. आता सुशिक्षित लोक आहे तुम्ही सारेजण सरासरी, आणि ते आपला एक टाइम टेबल, शाळेतल्या मुलांचं असतं ना, ते काय म्हणतात, टाइम टेबलच म्हणतात ना, ते टाइम टेबल बनवा की मला सकाळी उठून हे ते करता करता दिवसभरातून इतकी वेळा देवपूजा, पारायण, स्मरण, दंडवत घालणे, पुस्तक वाचणे, लीळाचरित्र वाचणे, ऑनलाईन काही कोणाकडून ऐकत असाल तर मला माहीत नाही, जे काही करत असाल त्याचं आदोहन करायचं. आणि वर्षातून एक ठिकाणी कुठेतरी पंगत करायची, वर्षातून कुठेतरी एक बाजूने तीर्थयात्रेला जायचं, वर्षातून कोणीतरी एखाद्या अशक्ताच्या सेवेला जायचं, मार्गात जायचं आणि 2 दिवस तरी राहायचं. एक अशक्ताचे जाऊन कपडे धुवून देईन, भांडे धुवून देईन, पट्टी घासून देईन, सप्पा करून देईन, त्याचं सगळं व्यवस्था करीन, माझ्याकडून एवढी सेवा घडवा महाराज. रोज म्हणा महाराज, जोपर्यंत जे डोळे आहेत, कान आहे, तोपर्यंत मला तू दिसावं, साधू संत दिसावं, माझ्या घरी अन्नदान व्हावं, साधूने रोज माझ्या घरी भिक्षेला यावं. देवा आपण या माझ्या घरी भिक्षेला. आतुरतेने त्या मनुष्य आहे तो परमेश्वर अवतार, मनुष्याचा स्वीकार केलेला आहे. एका बाईला जिवंत केला, बाई एक भिक्षावान, भिक्षेची वेळ झाली, देव तिच्या घरी परत भिक्षेला जातात, तीच भिक्षा घेऊन येते. देव म्हणतात बघ भिक्षा वाढतील तर पुन्हा काढ. शेवटी तिच्या नवऱ्याने वाढली. अर्थात कोणीतरी ईश्वर अवताराला ती जेव्हा भिक्षा वाढेल तेव्हा तिचा देहांत होणार आहे. अर्थात तिची भिक्षा पवित्र आहे, तो अन्न पवित्र आहे. तसं स्वयंपाक करताना मला की नाही आज कढी खावं वाटते ते बनवायचं नाही, मला की नाही आज खिचडी खावं वाटते ते बनवायचं नाही, माझ्या स्वामींसाठी काल वरण भात केलं ना, आज पुलाव कढी करीन महाराज, आपण ये जा जेवायला या महाराज, आज मी शिरा करीन गाजराचं, उद्या ओंब्याचं करीन महाराज, स्वीकार करा या महाराज. कोणीतरी साधूला पाठवा. म्हणजे जे काही तुम्ही विधी आचरताना दैनंदिन शरीरासाठी, संबंधियांसाठी काहीतरी, कारण पतिव्रता स्त्री आपल्या पतीची आवडीचं करते, लेकरांच्या आवडीचं करते. तुमचा पती नित्यपती आहे, तो मरतच नाही कधी, कायम पती आहे तो. त्या परमेश्वरासाठी करा आणि उठता बसता चालता फिरता त्या परमेश्वराला विसरू नका. गुरुजनाचे उपकार आठवण ठेवा, त्यांच्याशी जे लीळेमध्ये सांगितलं बरं काय ते नियम
की जे नियम घातलेले आहेत आपल्याला त्या नियमाचं पालन करायचं, जे नाही करायचं ते नाही करायचं, जे करायचं ते करायचं. अशी शपथ तरी घ्या. श्री दत्तात्रय महाराजांच्या वाढदिवसानिमित्ताने कोणी मिश्र भक्ती करत असेल तर बाबांच्या हातावर पाणी सोडा. महाराज बाबा आजपर्यंत मी केलं, तुम्ही अज्ञान चुकाल, अनेक वेळा चुकाल, पण जेव्हा कळलं ना त्याला अज्ञान म्हणत नाही. म्हणून अनेक वेळा चुकले असाल आता पुन्हा करू नका अशी शपथ ग्रहण करा. म्हणजे पाणी टाका त्यांच्या हातावर आणि पुन्हा करू नका. नाही तर काय आहे ते शिशुपणाचे शेवटी किती अपराध सहन केले देवाने? 100. शेवटी काय झालं? खतम. ते तरी बरं होतं की देवाच्या श्रीकर कमलाने त्याचा संहार झाला आणि तो लीळादानाला गेला. आपल्याला तर यमपुरी आहे बरं का, कोणी सोडवणार नाही. ते विचारतील तू गुरुची आज्ञा पाळली का, तीर्थयात्रा केली का, कोण्या साधूला दान केलं काय, आणि काहीतरी भक्ती स्मरण केलं काय, तू गुरुशी विश्वासघात केला, तू परमेश्वराच्या शब्दावर विश्वासघात केलाय, त्याचा अपराधाचा दंड तुला मिळणारच आहे. मग ते भोगणं सोपं आहे का? इथे पटकन हातावर संकल्प सोडणं सोपं आहे? लाज मानायची नाही. लाज इथे अभयम सत्व संशुद्धी. दैवराटीमध्ये इतकी सुंदर व्यवस्था आहे की सगळ्या गोष्टीला इथे पटकन माफी होऊन जाते. कोर्टात जावं लागत नाही, यमपुरीत जावं लागत नाही. ते म्हणतात निर्भय होऊन भक्ती करा. म्हणून निर्भीडपणे आपल्या भल्या. उलटा जो पहिला नंबरवर उठेल ना बघा, लक्षात घ्या, त्याला पाहून दुसरा तरी करेल तर त्याचा सुद्धा त्याचं काही टॅक्स भेटेल त्याला. म्हणून कोणी पण त्याची लाज शरम ठेवू नका की आपल्याला बाबा काय म्हणतील, अक्का काय म्हणतील, किंवा भिक्षुक काय म्हणतील की बा हे मिश्र भक्ती करत होते. तसं सगळं सोडून द्या. परमेश्वराची अनन्य भक्ती करून प्रेमाला पात्र व्हा. एवढं शुभचिंतन करून मी माझं बोलणं काही थोडा कडक शब्दात माझ्या बोलण्याचा थोडा स्वभाव आहे, कारण मी आश्रम चालवते बायांचा, तर तिथे थोडंसं बोलण्याची सवय होऊन गेली. एरवी थोडीशी मला पहिल्यापासून माझे श्री गुरुजी तसेच कडक भेटले. मला जाधवडीचे बाबा त्यांनी सुद्धा म्हणले हिम्मत कर, श्रीरस्तीला चल. मी भिक्षुक दिले. मला अनेक हे झालं साधू संतांचे. हे साधू लोक मला लहान लेकरूसारखे बोट धरून चालवणं या लोकांनी शिकवले सर्वांनी. या सर्व साधू संतांच्या समोर मी वर बसली, अधिकृतीने बोलली, चालली. क्षमा करा दादा. सगळे लोक बाबा लोकांना माफी मागते. मनात काही असेल तर इथेच टाकून जाणे आणि छटकून कचऱ्यामध्ये ते फेकून देणार. पण जे घेण्यासारखे ते सोबत पदरात गाठी बांधून नेजा अवश्य. सर्व श्री क्षेत्र